नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कशा आहात? मस्त असताल अशा आशा करते. थोडंसं लहान मुलांना सांभाळून बरं का, आता थोडंसं थंडी जास्त आहे, सर्दी वगैरे होते. तर यंदा पाऊस जास्त आहे. गेल्या वर्षी कमी होते थंडी, पण यंदा पावसामुळं जास्त थंडी. तर मुलांना जरा सांभाळून आणि तुम्ही बी सर्वांनी काळजी घ्या थंडीची थोडीशी. तर मला आलेल्या मैत्रिणीविषयी अनुभव तुम्हाला सांगते. तर मैत्रीण कशी करायची, तर मैत्रीण एकदम गरीब करायची की जेणेकरून ते आपल्याला आयुष्यभर साथ देणारी असावी. आणि मैत्रीण कशी करायची माहिती आहे का, आपल्यावर विश्वास ठेवणारी, विश्वास ठेवणारी, आपला मैत्रिणीचा चांगुलपणा आणि स्वार्थ नसणारी मैत्री असावी. काय आता हल्ली असं झालं की मैत्रीण फक्त आपल्या स्वार्थासाठी, आपल्या गरजेसाठीच वापरली जाते आणि तिची गरज आणि स्वार्थ साधला की मैत्री तोडली जाते. पण तसं नसतं. दोन्ही असं नाही की समोरचा माणूस मैत्री कशासाठी करत असतो. मैत्री काहींचं असं असतं पैशासाठी मैत्री असते, तर साथ द्यायसाठी असते, तर काहींचं आपलं आनंदासाठी, आपल्या मनातल्या सगळ्या दुःखासुखाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी असते. तर काय होतं मित्रांनो, आपल्या मैत्रीमध्ये ह्या 3 गोष्टी नक्की असायला हव्यात. त्या कोणत्या? तर मैत्रीमध्ये विश्वास. पहिली गोष्ट विश्वास. खूप विश्वास महत्त्वाचा आहे बरं का मैत्रीमध्ये. आणि माणुसकी. काय होतं, हल्ली माणुसकीही राहिली नाही आणि पैसा जास्त झाला आहे, त्यामुळं मैत्रिणींना आता किंमतच राहिली नाही असं झालं आहे. कारण गरज भागली की सोडून देतात असं म्हटलं जातं. जुनी माणसं म्हणायची पैशाने वैर पण येतं, म्हणजे पैशाने नाते तुटतात. तसं झालं आहे आता हल्ली. जर एक मैत्रीण गरीब असली आणि एकीकडं श्रीमंती आली ना की तिला असा अहंकार येतो की मी आता खूप पैशावाली झाले आणि मला काहीच गरज नाही कुणाची. पण एक गोष्ट सांगू का, राजालाही गरज पडली तसेच आपण तर राजापेक्षाही बारीक आहोत. राहिली गोष्ट अशी मित्रांनो, माणुसकी असेल तर माणूस ह्या जगातून त्या जगाकडे काही करू शकतो. माणूस म्हणजे हे दुनियात ती दुनिया एक करू शकतो. ज्या वेळेस आपल्या मैत्रीवर विश्वास असतो त्यावेळेस. राहिला विषय असा, समोरच्या माणसाने जर आपली मैत्री नाही निभावली, तिने तिच्या स्वार्थासाठी निभावली असली, तरी तिचा विषय तिथंच सोडून द्यायचा. काय करायचं, तिने केलं म्हणून आपण दुसरी मैत्री करून तिला दगा द्यायचा नाही. कारण तिच्यापाशी सोडायचे. आपल्याला जे पटतंय, आपल्या मन जे सांगतंय, आपलं जे चांगुलपणा आहे तो आपल्याबरोबर ठेवायचा. आणि आलीने भोवायला मैत्री तरच मैत्री करायची, नाहीतर मैत्री नाही करायची बरं का. काय होतं, समोरच्या माणसाच्या काळजाला खूप लागून जातं. कारण समोरचा माणूस एक इमानदारीने आणि एक आपली मैत्री म्हणून हे करत असतो, पण ती समोरचे माणूस तसं नसतं. त्यामुळं मैत्री करताना एक तर आयुष्यभरासाठी करा की जेणेकरून फक्त ते आनंद आपल्या सुखदुःखात वाटकरी होईल. अशी मैत्री नका करू की पैसा आला की ती गर्वाने फुगून बाजूला होईल. आणि राहिला विषय असा, पैशाने माणसं विकत घेता येतात पण माणुसकी नाही. त्यामुळं माणुसकी बी सोडू नका. कारण पैसा आज दिला तर माणूस आपल्या तिथं कामाला येऊ शकतो, पण त्याच्यात आपल्यातली माणुसकी कधी बी कामाला येते. बघा, तुम्ही कधी बी संकटात उभं राहू द्या आणि त्या एखाद्या गावात जा आणि त्यांना मदत करा आणि त्या गावापाशी आपण संकटात सापडू द्या. बघा, नाही ती माणसं आपल्या संकटाला धावून येतात. कारण त्यांना त्या गोष्टीची जाणीव असते की आपल्याला किती मदत केली, म्हणजेच माणुसकी किती आहे ह्या माणसामध्ये. तर आता हल्ली असं झालं आहे, माणूस जर गाडीवरून पडला तरी आपण हात लावत नाहीत. आपण पुढचा विचार करतो, मग आपण उचललं तर काय होईल त्या माणसाचा. पण जो माणूस मागचा पुढचा न विचार करता पडलेला माणूस जर उचलतो आणि आलेल्या ह्याला जर हे करीत असेल तर त्या माणसाला किती माणुसकी असते. त्यामुळे आपली माणुसकी लोकांसाठी सोडायची नाही. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, विश्वास खूप असतो. विश्वास बी पैशाने विकत घेता येत नाही. कारण एकदा विश्वास तुटला ना, तुम्ही नंतर किती पैसा वाटा, काही करा, पण परत त्या गोष्टीवर, त्या माणसावर कधीच विश्वास बसत नाही. आणि तिसरी गोष्ट, चांगुलपणा. आपला जो चांगुलपणा आहे ना, लोकांसाठी अजिबात कमी करायचं नाही. उलटा आपला जेवढा चांगुलपणा आहे ना, ते आपल्याला काहीतरी चांगलं शिकून जातं आणि समाधान देतं. हा मान्य आहे, आत्ताच्या कलियुगात खोटं बोलणं, स्वार्थीपणा वागणं हेच चांगलं आहे.
पण एक गोष्ट सांगू का, आत्ताले खोटं बोललं, स्वार्थ वागलं तरी कधी बी खोट्याचा लवकर विजय होतो आणि सत्याचा विजय उशिराच होतो, पण तो चांगल्यासाठी होतो. आणि खोट्याचा विजय लवकर होतो, पण तो पुढं जाऊन काही ना काही वाईटच होत असतं. त्यामुळं लय हे करत नका जाऊ. आपली साथ, आपला विश्वास, आपला चांगुलपणा, आपली माणुसकी कधीच लोकांसाठी सोडायची नाही. मग ती भली मैत्री असो नाहीतर मैत्रिणीच्या पलीकडले असो. आणि राहिला विषय असा, मैत्रीण जर केली तर ती शेवटपर्यंत निभावणारे करा, नाही तर ती नाही मैत्रीण केलेली परवडते. आता तुम्हाला काहींना पटायचं नाही, काहींना पटन. ज्याला पटन त्यांनी घ्या, ज्याला नाही पटायचं त्यांनी सोडून द्या. पण माझ्याबरोबर आलेला अनुभव होता. मी एक मैत्री अशी केली की कधी कॉलेजमध्ये बी नाही केली, पण नंतर माझ्या लग्न झाल्यानंतर, मी इथं आल्यानंतर मी एक मैत्रीण केली. पण ती मैत्रीण इतकी बेकार निघाली की सांगता बी येणार नाही. कारण मी माझी मैत्री एक प्रामाणिकपणे मी कधीच केली नव्हती आणि मी पहिल्या चूट केली आणि ती माझी चुकीची निर्णय निघाला. कारण मी मैत्री निभावयात गेले, पण ती आपला अहंकार आणि स्वार्थी निघाली. आणि मी फक्त आपल्या एक मनातल्या आनंद दुःखासाठी मैत्रीण शोधली होती, पण तिने केसानी गळा कापला. आणि हे राहिला विषय असा, हा अनुभव माझा स्वतःवरून सांगते, मी काय कोणाचा हे करत नाही. आता ज्याची त्याची मर्जी, ज्याला मैत्रीण करायची ती करू शकतं, ज्याला नाही करायची ते नाही करू शकत. पण आत्ता जे मैत्रीण करायची म्हटलं की मला 10 वेळा विचार करावा लागतो. पण माझ्याकडे अशा 2 मैत्रिणी आहेत की त्या पैशाने श्रीमंत नाही, त्यांना पैशाचा अहंकार नाही आणि पैशाचा माज पण नाही. पण त्या मैत्रिणी हा नक्कीच आहेत की सुखदुःखात नाही त्यांना हे आता आलं तरी फोन करून तर एवढं विचारू शकतात काय होतंय आणि काय झालं. तर अशा मी बी माझ्या आयुष्यात एक मैत्रिणी दगा दिला, पण दुसऱ्या मैत्रिणी इतक्या खंबीरपणे उभा आहेत की त्या आयम टायमाला वाटेल त्या टायमाला साथ देणार आहेत. तर अशा मैत्रिणी करा. केल्या तर मी आज भली कामाला नाही, माझ्या मैत्रिणी कामावर जातात, मी ते काम सोडलंय तरी पण आज आमचं फोनवर का होईना कॉन्टॅक्ट चालू असतो. अशी मैत्रीण करा की असं नाही की मैत्री जरी कुठं गेली ना, कोणत्याही कानाकोपऱ्यात गेली ना तरी मैत्री टिकली पाहिजे, कळालं का. अशी मैत्रीण करा. तर बघा माझा अनुभव होता तो मी सांगितला. आता तुम्हाला जे घ्यायचं आहे, जेवढं घ्यायचं आहे तेवढं घ्या, जेवढं सोडून द्यायचं आहे तेवढं सोडा. माझं काय मत नाही कुणी मैत्री करू ना करू, पण मला वाटलं ते मी सांगितलं. मी आयुष्यात एकच मैत्रीण केली ती आणि ती मैत्रीण स्वार्थी निघाली. पण माझ्या 2 मैत्रिणींनी मला मैत्रीण केलं आणि मीही त्यांना 2 मैत्रिणी केल्या. पण माझ्या त्या मैत्रिणींनी मला अजून पण आमची 3 वर्ष झालं हे झाली आणि ती तर 2 वर्षातच मैत्री तुटली. कारण ती मैत्री काय तिने मैत्री मनापासून केलेली नव्हती, त्यामुळे ती 2 वर्षातच तुटली. पण ज्या ह्या आज 2 माझ्याजवळ मैत्रिणी आहेत खंबीरपणे मला साथ देतात, त्या मैत्रिणींना 3 वर्ष झालं. त्यांना कधीच असा माझा आणि पैशामध्ये आमच्या आमच्या दोघींच्या तिघींच्यामध्ये कोणीही आलं आणि माझ्याविषयी तिला सांगितलं, तिच्याविषयी तिला सांगितलं तरी कधीच आम्ही खरं धरत नाही. एवढा आमचा एकमेकीवर विश्वास आहे. आम्ही ह्या कानाने ऐकतो आणि ह्या कानाने सोडून देतो. कारण मैत्रीमध्ये विश्वास महत्त्वाचा आहे, माणुसकी आणि चांगुलपणा महत्त्वाचा असतो मित्रांनो. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझ्याबद्दल मी काही चुकीची बोलले असले तरी मला कमेंटमध्ये सांगा. पण मैत्री करताना थोडंसं जपून करा आणि अशी करा की आपल्याला आयुष्यात साथ देणारे दिली पाहिजे, पैशासाठी आणि स्वार्थासाठी नाही. तर बघा आवडला व्हिडिओ तर बघा, नाही आवडला तर द्या सोडून. चला बाय.